नाशिक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। सभेच्या सुरुवातीलाच राजकीय वातावरण तापल्याचं चित्र समोर आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळ आणि पुतळा उभारण्याच्या विषयावर आक्रमक भूमिका घेत सभागृहात गदारोळ घातला। पेलिकन पार्क इथं मंजूर झालेल्या अजितदादा सृष्टी प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचा आरोप करत नगरसेवक मुकेश शाणे यांनी संताप व्यक्त केला। या वादातच महापौर आणि उपमहापौर यांना जाब विचारण्यात आला। अखेर महापौरांच्या सूचनेनंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले। निधी वाटपात अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट महापौरांच्या व्यासपीठासमोर घोषणाबाजी केली। निधी वाटपात पारदर्शकता ठेवा, मनपाची मनमानी चालणार नाही, विरोधकांना अर्धा निधी देत असाल तर नागरिकांचा करही अर्धा करा असे घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं। याच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यानं वातावरण अधिकच तापलं। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच महापौरांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं। यानंतर नगरसेविका भारती ताजनपुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले। मात्र विरोधकांच्या मागणीनंतर ही कारवाई मागे घेण्यात आली। महापौरांनी यावेळी कडक इशारा देत स्पष्ट केलं की भविष्यात असे गोंधळ करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, मग तो पुरुष असो वा महिला। दरम्यान या सर्व गदारोळानंतर अखेर सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे पुन्हा सुरू झालं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।